संक्रांत म्हणजे दोन ऋतूंच्या मध्यावर आलेला सण. असं म्हणतात संक्रांतीपासून तिळातिळाने थंडी कमी होते तर उन्हाळ्याला सुरुवात होते. या वातावरणात झालेल्या बदलामुळे बरेचसे जण आजारी पडतात. जशी मी देखील आज आजारी पडलीये. आणि याच बदलाकरिता आपलं शरीर तयार व्हावं म्हणूनच कदाचित आपल्या पूर्वजांनी या भोगीच्या भाजीची प्रथा पाडली असावी. या भाजीमध्ये भरपूर साऱ्या वेगवेगळ्या चवींच्या आंबट, तुरट, गोड चवींच्या भाज्या वापरल्या जातात, ज्याला काही भागांमध्ये खेंगाट किंवा इतर नावांनी ओळखलं जातं. तर ही भाजी बनवली जाते संक्रांतीच्या आदल्या दिवशी. भाग बदलला की तशी प्रथा बदलते ना, तशाच पद्धतीने भाजी बनवण्याची पद्धत देखील बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळी असू शकते. नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. चला तर मग भोगी विशेष या विशिष्ट भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वांत अगोदर घेतलेलं साहित्य बघूयात. भिजवलेले शेंगदाणे, मुळ्याच्या शेंगा, वालाच्या शेंगा, ताजा हिरवा वाटाणा, मिळाल्यास ओल्या तुरीचे दाणे, हरभरे, थोडेसे फ्लावरचे तुरे, हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. थोडेसे गाजराचे तुकडे, बोरं, उपलब्ध असल्यास ऊस किंवा मग गूळ आणि 3 ते 4 वांगे. आता हे साहित्य तुमच्या आवडीच्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. याकरिता कोणतंही योग्य प्रमाण घ्यायची गरज नाहीये. आता भाजीला सुरुवात करूयात. तर सर्वांत अगोदर आपण कांदे भाजून घेणार आहोत. 2 नवीन कांदे घ्यायचे, कारण या ऋतूमध्ये लाल कांदा मार्केटमध्ये सहजतेने उपलब्ध असतो, तो वापरायचा आहे. याची मी पहिले साल काढते, बुडूक आणि देठाचा भागही कापून घेते. सोबतच याला अशा पद्धतीने चीर देऊन घ्यायची आहे, कारण हे कांदे मी गॅसच्या बर्नरवर डायरेक्ट भाजणार आहे. तुम्हाला जर असं आवडत नसेल तर पातळ लांबट आकारामध्ये कांदा कापून तो तव्यावर किंवा कढाईमध्ये खरपूस खमंग असा भाजून घेऊ शकता. तर 1-2 वेळेला हलवून छान असा संपूर्ण बाजूनी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. आता हा जरा वेळ साईडला ठेवते आणि फोडणीची तयारी करते. त्याकरिता कढाईमध्ये फक्त 1 चमचा तेल घातलं. तेल हलकं गरम झालं की लगेचच वांग्याच्या 4 किंवा 8 फोडी कापून घ्यायच्या. मी बऱ्याचदा हातांवरच कांदा, वांगी कापत असते, त्यामुळे मला सवय, त्यामुळे मी हे असेच कापतीये. तुम्ही एखाद्या चॉपिंग बोर्डवर कापून घेऊ शकता. तर बघा, या फोडी आता आपण तेलामध्ये छान अशा परतवून घेणार आहोत, ज्यामुळे वांग्याची टेस्ट जास्त छान येते. वांगं हे पचनात जड असतं, त्यामुळे ते नेहमी अशा पद्धतीने तेलामध्ये परतवून मगच त्याची भाजी करा, ज्यामुळे वांगं पचण्यास हलकं होईल. आता यामध्येच संपूर्ण भाज्याही घालून घेऊयात. या भाज्या देखील तेलामध्ये परतवल्यामुळे या पटकन शिजतील आणि चवीला देखील जास्तच रुचकर लागतील. ओले शेंगदाणे देखील घालायचे, म्हणजे जे आपण भिजवून घेतलेले शेंगदाणे होते ते. थोडंसं चवीनुसार मीठही घालायचंय आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. या भोगीच्या काळामध्ये ना मार्केटमध्ये भरपूर साऱ्या नवनवीन भाज्या आलेल्या असतात. या भाज्यांची एकत्र अशी मिक्स भाजी तयार करून हिचा नैवेद्य धरणी मातेला अर्पण केला जातो. धरणी मातेची कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता हा सण देखील साजरा केला जातो. आता आपण वाटणाची तयारी करूया. तर त्याकरिता पाववाटी सुकं पातळ आकारामध्ये कट करून घेतलेलं खोबरं असंच जराही तेल न घालता सुक्कं खरपूस भाजून घेतलं. आता ते एका ताटात काढून घेऊयात आणि लगेचच 3 चमचे तीळ देखील छान असे चटचट वाजेपर्यंत भाजून घ्यायचे. हे भाजण्यासाठी देखील तेल वापरण्याची अजिबात गरज नाहीये. तवा गरम असल्यामुळे तीळ फार पटकन भाजले जातात, त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा. जर तीळ करपले तर याची कडसर टेस्ट येते. एवढं साहित्य भाजेपर्यंत ना आपल्या या भाज्या देखील छान अशा वाफळल्या गेलेल्या आहेत. यामध्ये मी जरा देखील पाणी घातलेलं नव्हतं, नुसत्या अशाच तेलामध्ये वाफेवरच या शिजवून घेतल्यात. यातील एखादी फ्लावरची फोड तुम्ही दाबून बघू शकता, 50% शिजली आहे. आता या मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे. एवढ्यामध्ये आपलं हे साहित्य देखील छान असं थंड झालंय. तर आपण वाटण तयार करून घेऊयात. आपलं खोबरं आणि तीळ छान बारीक दळले जावे, याकरिता ते असेच आपण सेपरेट दळून घेऊयात. कारण या वातावरणामध्ये बऱ्याचदा खोबरं हे थोडंसं ओलसर असतं, तर ते भाजल्यानंतर वातड होतं आणि ते मग मिक्सरला व्यवस्थित दळलं जात नाही. त्यामुळे तुम्ही ही पद्धत वापरू शकता. असंच सेपरेट कोरडं दळून घ्या, ज्यामुळे तुमचं तयार होणारं वाटण छान असं मऊसूत एकदम पेस्ट स्वरूपात तयार होईल. बघा, अगदी छान असं खोबरं आणि तीळ व्यवस्थित असे बारीक दळले गेले. आता यामध्ये आलं, लसूण आणि हा भाजून घेतलेला कांदा घालायचा आहे. तर कांद्याचा जर जास्त काळपट भाग असेल तर तो काढून टाकावा.
थोडीशी कोथिंबीर देखील घालू शकता. कोथिंबीरचे देठ असेल तर आवर्जून वापरा. गरजेनुसार आता पाणी घालूयात आणि पुन्हा एकदा मिक्सरचं झाकण लावून हे छान असं फिरवून घेऊयात आणि एकदम बारीक पेस्ट स्वरूपात दळून घेऊयात. या भाजीकरिता जेवढं तुमचं वाटण अगदी मऊसूत व्यवस्थित असं दळलेलं असेल ना, तेवढी भाजी एकसारख्या कन्सिस्टन्सीची आणि चवदार तयार होईल. आपल्या या वाटणाला रंगही बघा काय छान आलाय आणि पाण्याचा वापर कमी केल्यामुळे अगदी व्यवस्थित हे वाटण दळलं गेलंय. लगेचच फोडणीकडे वळूयात. त्याकरिता सेम कढाई पुन्हा एकदा गॅसवर ठेवली. 3 चमचे तेल घातलं. तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल एकदम हलकंसं गरम झालं की लगेच यामध्ये सुके मसाले घालायचे. पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा ते पाऊण चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट किंवा गरम मसाला. बस आपण एवढेच मसाले वापरणार आहोत तरीही भाजीला जबरदस्त चव येणार आहे. तेल अगदी हलकं गरम असतानाच हे सुके मसाले घातल्यामुळे बघा आपले मसाले अजिबात न करपता व्यवस्थित असे तळले गेले. लगेचच आता यावेळेला घाई करायची आणि पटकन हे तयार करून घेतलेलं वाटण घालायचं. आता हे आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचंय. हे पटापट मी या मसाल्यांमध्ये एकत्र करून देते. यामुळे आपले मसाले न करपता वाटण देखील व्यवस्थित असं शिजलं जाईल आणि वाटणाला रंग देखील छान येईल. या भाजीमध्ये ना जर असं तेल वाढवं असलं की भाजी जास्त चमचमीत लागते. आपल्या या वाटणाचा रंग बघा काय छान असा गडद आलेला आहे. याला छान असं तेल देखील सुटायला लागलं. लगेच आता यामध्ये या शिजवून घेतलेल्या म्हणजेच परतवून घेतलेल्या भाज्या घालायच्या. या भाज्या अगोदरच आपण बऱ्यापैकी शिजवून घेतलेल्या आहेत, साधारणतः 50% आता उरलेल्या थोड्याशाच ज्या भाज्या आहेत त्या या रश्श्यामध्ये शिजवून घेणार आहोत. त्याकरिता सुरुवातीला या मी वाटणामध्ये पहिले छान अशा मिक्स करून घेते आणि या मिक्सरला थोडंफार वाटण शिल्लक होतं म्हणून पाव वाटी पाणी घालून ते या वाटणामध्ये घातलं. आता गरजेनुसार जर असं कोमट पाणी घालायचं साधारणतः 1.5 ते 2 ग्लास. मग अशी साईडला काढून ठेवलेला गुळाचा खडा आणि पुन्हा एकदा जर असं चवीनुसार मीठ घालायचंय. भाज्यांकरिता अगोदर आपण मीठ घातलेलं होतं, आता रश्श्यापुरतं घालायचंय. व्यवस्थित मिक्स करायचंय आणि अर्धवट झाकण ठेवून कमी गॅसवर भाजी शिजवून घ्यायची. काही वेळानंतर आता झाकण खोलून बघूयात तर बघा आपल्या या भाज्या छान अशा रश्श्याच्या तळाशी जाऊन बसलेल्या आहेत. यावरून लक्षात येतंय या व्यवस्थित शिजल्याच असतील. आपल्या या भाजीचा रस्सा बघा अगदी परफेक्ट आहे. भाज्या देखील छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत. तर्री आणि रंग तर जबरदस्तच येतोय. आता यावरून गार्निशिंग करिता थोडेसे भाजलेले तीळ घालायचे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. बघा आपल्या या भाजीला तर्री देखील काय मस्त आलेली आहे. बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी जबरदस्त लागते आणि ही भाजी ना बाजरीच्याच भाकरीसोबत खरं तर सर्व केली जाते. पण जर तुम्हाला नसेल आवडत तुम्ही चपातीसोबत भातासोबतही खाऊ शकता. तर बघा यातील आपण फ्लावर किंवा मग वांग्याची फोड दाबून बघू शकतो. व्यवस्थित मऊसूत दबली गेली की समजायचे भाजी आपली शिजवून तयार झाली आहे. तर तुमच्याकडे या भाजीला काय नावाने ओळखता हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि मी घातलेल्या भाज्यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या भाज्या तुम्ही या भाजीमध्ये वापरता हे देखील आवर्जून कळवा. आणि जर तुमच्याकडे नवीन काही वेगळ्या प्रकारच्या भाजींची रेसिपी असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये देखील सांगू शकता, जेणेकरून मी नेक्स्ट टाईम त्या पद्धतीने भाजी बनवू शकते. मला देखील वेगळ्या पद्धतीची भाजी खायला नक्की मिळेल. गरमागरम भाजी मी भाकरीसोबत तयार केली आहे. मस्त अशी कुस्करून किंवा अशीच तुम्ही खाऊ शकता. जबरदस्त लागते. तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या आणि त्याचसोबत संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा भेटूयात. बाय बाय.